पुढची माहिती आहे शासकीय बंगल्यासंदर्भातली, कारण शासकीय बंगल्याच्या वाटपावरून आता महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता पाहायला मिळते. नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय. सुरुवातीला अहिरांना रायगड A6 हा बंगला देण्यात आला होता, मात्र हा बंगला सध्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वापरत आहेत. त्यामुळे अहिरांचा बंगला रद्द करत त्यांना सुनीती बिल्डिंगमध्ये फ्लॅट मंजूर करण्यात आला. त्यामुळे अहिरांना पुरंदर C3 बंगला मंजूर करण्यात येईल असा कयास होता. मात्र हा बंगला आधीच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही बंगला उरला नसल्यानं सचिन अहिरांना फ्लॅट देण्यात आलाय. मात्र अहिर अजूनही शिफ्ट झालेले नाहीये. त्यामुळे शिंदेंच्या कानावर हा विषय गेल्यावर पुढे कोणतं नाट्य रंगतं पाहणं महत्त्वाचं आहे. चव्हाण साहेबांनी रत्नागिरी नगरपालिकेसाठी देखील 7 कोटी रुपयाचा निधी आणलाय. नगरपालिकेचे आमचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देऊन, त्याच्यामुळे ही काय ॲडजस्टमेंट आहे. असं काय रवींद्र चव्हाण साहेब शेवटी अलायन्समधलेच आहेत, ते प्रदेशाध्यक्ष आहेत. मग त्यांनी जर अलायन्समधल्या आपल्या एका सहकार्याला घरासाठी मागणी केली तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं राजकीय काहीच नाही. जसं रत्नागिरी शहरातल्या विकास कामासाठी रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र महायुती म्हणून चालतं, तसंच रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र शिवसेनेच्या उपसभापतींच्या घरासाठी का चालणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.